टेंडर कुणाकडे जात आहे, कॉन्ट्रॅक्ट कुणाकडे जात आहे, याचे लागेबांधे कुठे आहेत आणि सोर्स कुठे आहे आणि ज्यामुळे शेतकऱ्यांचा सत्यानाश होणार आहे। ऑलरेडी हदगाव तालुक्याची 50% जमीन सिंचित आहे। हदगाव तालुक्यामध्ये सुपीक जमिनीपैकी 87,850 हेक्टर शेती वहिती योग्य जमीन आहे, त्यापैकी 40,555 हेक्टर जमीन ऑलरेडी सिंचित आहे। म्हणजे हदगाव तालुक्याची 50% जमीन आणि उमरखेड तालुक्यामध्ये जवळपास 65,986 हेक्टर जमीन एकूण वहिती योग्य आहे। म्हणजे उमरखेड तालुक्याचा सिंचित आकडा 35,860 हेक्टर जमीन म्हणजे 65%। 65% जमीन सिंचित असताना सरकार शासन प्रशासन जर म्हणत असेल की जलसिंचनासाठी करतो आहोत, तर सिंचनाच्या अवास्तव आकडे तुम्ही समोर आणत आहात इथे। आणि अतिरिक्त मध्ये जवळपास 22,000 हेक्टर जमीन इसापूर धरणामुळे सिंचित आहे अतिरिक्त मध्ये। म्हणजे सिंचनाचं ही जे अचिव्हमेंट आहे ती याच्यामध्ये प्राप्त केलेली आहे। जलविद्युत प्रकल्पासाठी तुम्ही म्हणत आहात 25 मेगावॅट जलविद्युत प्रकल्पासाठी 8,000 कोटी जर खर्च होत असेल, आणि पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो 8,000चा आकडा हा केवळ प्रोजेक्ट व्हॅल्यूचा आहे, भूसंपादनाचा आकडा नाही आहे सर त्यामध्ये। म्हणजे फार मोठी खतरनाक चाल आणि षडयंत्र इथल्या नेते मंडळी असो किंवा शासन आणि प्रशासन, जे दोन संवैधानिक ज्या गोष्टी आहेत ते दोन शासन आणि प्रशासन यामध्ये शेतकऱ्यांची माती करत आहे आणि स्वतः या मातीला मातीत गाडून स्वतःच्या खिशात मात्र सोनं भरण्याचा प्रयत्न करत आहे। एवढं सांगतो। माझा एक प्रश्न आहे सर, पण शेतकरी या प्रकल्पाच्या विरोधात असताना किंवा सरकारचा हट्ट काय आहे की हा प्रकल्प करायचा, हा कुणाला फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे? यामध्ये मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याचा फायदा कमी आहे, कारण सिंचित ऑलरेडी काही भाग आहे आणि किती पर्सेंटेज आहे शासनाचे अधिकृत आकडे जे माहितीच्या अधिकाराखाली घेतलेले मी तुमच्या समोर डॉक्युमेंटरी सुद्धा सांगितलेली आहे। सिंचित आकडे अचिव्हमेंट केलेली असताना जलविद्युत प्रकल्पासाठी जेवढ्या मेगावॅटसाठी जेवढ्या 1000 कोटींचा प्रोजेक्ट पाहिजे त्यापेक्षा कैक पटीने जास्त हा प्रोजेक्ट याच्यामध्ये आकडे आहेत। म्हणजे हा पैसा अतिरिक्त पैसा तुम्ही या प्रोजेक्टसाठी सांगत आहात आणि हा पैसा कुणाच्या खिशात जात आहे? शेतकरी विरोधात असताना सुद्धा ही शासन प्रशासन व्यवस्था हा प्रोजेक्ट बांधण्याचा करण्याचा घाट घालत असेल तर यांचे खिशे भरायचे आहेत संविधानिक पद्धतीने। रस्ते नाहीत, नाले नाहीत, शेतीला हमी भाव नाही, जे मागतोय ते द्या ना, जे मागतोय ते देत नाही आणि जे मागितलंच नाही ते देत आहेत। काय चातारी कामारी या नदीकाठच्या 44-45 गावांनी काय ग्रामसभेत ठराव घेतले होते का की आम्हाला जलविद्युत प्रकल्प पाहिजे, आमच्या जमिनी सिंचित करा? ठराव घेतलेले आहेत आमच्या मालाला हमी भाव द्या म्हणून, आमचे रस्ते बांधा, आम्हाला आरोग्याची सुविधा शिक्षणाची सुविधा द्या। म्हणजे जे मागितलं ते द्यायला तयार नाहीत आणि जे नाही मागितलं त्यासाठी आमच्या शेतकरी मायबापाला मातीत गाडण्याचं षडयंत्र आहे, दुसरं काही नाही। कारण तुम्ही पंचायत समिती जिल्हा परिषदचे स्वप्न ठेवून जर अशी तात्पुरते स्थगिती आणत असणार तर आमचा शेतकरी तुमचं जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पिल्लू सुद्धा उगवू देणार नाही। यानंतर तुम्हाला जर स्थगितीचं पत्र द्यायचं असेल मुख्यमंत्री साहेबांना तर कायमस्वरूपी या धरणाची सातबारा सदरकुंडामध्ये नेऊन टाकायची आहे आणि कायमस्वरूपी धरण रद्द झालं असं तुम्ही आम्हाला दाखवा।